यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण बघूया। नीट पेपर फुटी प्रकरणी आता तपासाचं सेंटर हे लातूर ऐवजी बीडला गेल्याचं दिसतं आहे, कारण आरोपींकडे सापडलेल्या 14 प्रवेशपत्रांपैकी 8 प्रवेशपत्र बिहारचे आहेत, तर 7 प्रवेशपत्र बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं असल्याचं समोर आलेलं आहे। महाराष्ट्रातल्या मुलांना राज्याबाहेरील परीक्षा केंद्र दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। नीट पेपर फुटीचं प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। पण महाराष्ट्रातल्या मुलांना राज्याबाहेरील परीक्षा केंद्र दिल्या गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। 2 जण या प्रकरणी अटकेत आहेत, 2 आरोपी अजूनही फरार आहेत। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। मात्र या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती आता दिवसागणिक वाढत असल्याचं दिसतंय। आरोपींकडे सापडलेल्या 14 प्रवेशपत्रांपैकी 8 प्रवेशपत्र म्हणजे ऍडमिट कार्ड हे बिहारच्या विद्यार्थ्यांचे होते, तर 7 ऍडमिट कार्ड हे बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचे असल्याचं आता उघडकीला आलेलं आहे। तशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। महाराष्ट्रातल्या मुलांना राज्याबाहेरील परीक्षा केंद्र दिलं गेल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणी आता आणखी नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचे खुलासे होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण या प्रकरणाची व्याप्ती आता दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसतंय। या सगळ्या प्रकरणी तपास करण्याच्या अनुषंगानं सीबीआयचं एक पथक लातूरमध्ये देखील दाखल होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। निशांत, 7 जे ऍडमिट कार्ड आहेत, जे विद्यार्थी महाराष्ट्रातले ते बीडचे आहेत अशी माहिती समोर येते। सूत्रांनी तशी माहिती दिली आहे, काय नेमकी या संदर्भातली अपडेट? मागील 4 ते 5 दिवसांनंतर पोलिसांनी जो तपास केला त्याच्यामध्ये 14 ऍडमिट कार्ड ही आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडली होती। ती ऍडमिट कार्डचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या पालकांची विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर जी माहिती समोर आलेली आहे त्यापैकी 8 ऍडमिट कार्ड जे आहेत ते परराज्यात परीक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची होती। त्याच्यापैकी 7 ऍडमिट कार्ड ही जी आहेत ती एकट्या बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांची आहेत, तर 1 ऍडमिट कार्ड जे आहे ते लातूर जिल्ह्यातलं आहे। याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या पद्धतीनं यांची मोडस ऑपरेंडी होती। एक सेंटर जे आहे सेंटर निवडणे परराज्यातलं आणि तिथे अनियमितता करणे आणि त्यानंतर पेपर फोडण्याचाही प्रकार याच्यातून दिसून येतोय। आणि त्याचबरोबर गुण वाढ करण्यासाठीही यांनी मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्याचं समोर येतंय। अशा 3 वेगवेगळ्या पातळीवरचा हा सगळा तपास आता पोलीस यंत्रणा करत आहेत। ज्या पद्धतीनं हे सेंटर लातूरवरून म्हणजे पूर्ण फोकस जो आहे पोलिसांचा तो आता लातूरवरून बीड जिल्ह्याकडे वळलेला आहे। बीड जिल्ह्यातले जे 7 विद्यार्थी आहेत त्यांनी यांच्याबरोबर कशा पद्धतीनं काम केलं, बीड जिल्ह्यात कुठेही दुसरं नेटवर्क काय नेमकी या संदर्भातली अपडेट आता समोर येते आपण ते देखील निशांत जाणून घेणारच आहोत। वेळोवेळेला तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊया। धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।